आज मी माझ्या गावी आले आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल तर ही मोगऱ्याची फुलं आहेत आणि अतिशय छान दिसत आहेत. मी बऱ्याच दिवसांनी म्हणजे हे जे मोगऱ्याचं झाड आहे ते अगदी मी लहान आहे तेव्हापासूनचं आहे झाड आणि दरवेळेला त्याची अशी छाटणी होते आणि बरेचदा म्हणजे आता एवढं जास्त मोठं झाड झालेलं आहे तर त्याच्यात काही सरपटणारे प्राणी म्हणा साप किंवा असं काही बसू नये तर त्याच्यामुळे ते कट केलं जातं. पण एक दोन वेल ठेवले जातात आणि नंतर त्या वेलांना बहर येतो आणि परत ती वेल खूप मोठी होते आणि अशी खूप जास्त प्रमाणात मोगऱ्याची फुलं येतात. तर मी तुम्हाला दाखवते आता हे मोगऱ्याचं झाड जे आहे त्याला किती जास्त प्रमाणात फुलं आलेत बघा. अगदी इथे सुद्धा आतल्या साईडला सुद्धा भरपूर प्रमाणात मोगरा आहे आणि खाली बघा मोगऱ्याच्या फुलांचा सडा. तर हे जे झाड आहे ते बऱ्याच लांबपर्यंत तुम्हाला दिसत असेल, खूप लांबपर्यंत इथंपर्यंत त्याच्या वेली पोहोचलेत आणि ते खाली सगळ्या मोगऱ्याच्या फुलांचा सडा तुम्हाला दिसत असेल. आणि खरं सांगू का इथे एवढं छान वाटतं कारण ह्या मोगऱ्याच्या फुलांचा जो वास आहे तो खूप छान आहे, खूप छान आहे. मला खूप आवडतं. लहानपणी मी जेव्हा येत होते ना तेव्हा या झाडाची खूप काळजी घेत होते कारण मला देवाला वगैरे फुलं लागायची. तर शेतात यायचं आणि मोगऱ्याची फुलं मी घेऊन जायचे नेहमी. तर इथे नेहमी त्याला थोडंसं खाली तण असेल तर ते तण म्हणजे ह्याने खुरप्यानं काढणं किंवा काय स्वच्छ करणं, त्याला शेणखत घालणं या सर्व गोष्टी मी करत असायचे लहानपणी.